नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स। शादीशुदा औरतें पति से पहले भोजन नहीं करती क्योंकि वैज्ञानिक भी जब कोई दवाई बनाते हैं तो पहले बंदरों पर ही परीक्षण करते हैं। जैसे सेल्फी का नया हिंदी नाम मिल गया था, खुद खींचू, वैसे ही बड़ी खोजबीन के बाद अब कहीं जाकर ग्रुप एडमिन का हिंदी नाम मिला है, श्रीमान झुंड नियंत्रक। मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कुछ लोग इतने भयंकर कुंवारे होते हैं कि उनके ताश खेलते वक्त भी बेगम नहीं आती। आसमान में बादल ऐसे घूम रहे हैं जैसे शादी में फूफा, करना धरना कुछ है नहीं, बस इधर से उधर। शिक्षक, गण्या सांग, बिरबल कोण होता? गण्या, शपथ नाही माहिती गुरुजी। शिक्षक, गधड्या, जर अभ्यास केला असता तर तुला नक्की माहिती पडलं असतं। गण्या, गुरुजी तुम्हाला माहीत आहे का रमेश, सुरेश आणि नरेश कोण आहेत ते? शिक्षक, मला नाही माहिती। गण्या, कोण आहेत हे? गण्या, कसं माहीत पडणार गुरुजी? स्वतःच्या मुलीवर लक्ष दिलं असतं तर माहीत पडलं असतं। अर्ज किया है, ना इश्क करो झूठा ना प्यार करो फर्जी, ना इश्क करो झूठा ना प्यार करो फर्जी, आगे नहीं बताऊंगा, मेरी शायरी मेरी मर्जी। एक समय था जब फेसबुक नया नया आया था। सब इतने भोले थे कि रिश्तेदारों को ढूंढ ढूंढ के ऐड करते थे, अब चुन चुन के डिलीट करते हैं। रिक्षावाला, बोला साहेब कुठे जाणार? गंपू, नवी मुंबईला। रिक्षावाला, पण साहेब कोणत्या क्लासने जायचं ते सांगा। गंपू, रेल्वेतला विमानातला क्लास माहिती आहे, पण रिक्षातला क्लास म्हणजे काय? रिक्षावाला, फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकून रिक्षा चालवणार, सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार। गंपू, आणि थर्ड क्लास? रिक्षावाला, थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची। यमराज, बोलो प्राणी, तुम कहाँ जाना चाहते हो? स्वर्ग या फिर नर्क में? आदमी, प्रभु पृथ्वी से मेरा फ़ोन और चार्जर मंगवा दो, मैं कहीं भी एडजस्ट कर लूँगा। वाइफ, मैं आपसे बात नहीं करूँगी। हस्बैंड, ठीक है। वाइफ, क्या तुम कारण नहीं जानना चाहते? हस्बैंड, नहीं, मैं तुम्हारे फैसले की इज्जत करता हूँ। पत्नी अपनी सास की बुराई अपने पति से कर सकती है, लेकिन पति अपनी सास की बुराई अपनी पत्नी से नहीं कर सकता। पति पत्नी दोनों छत पर बैठे हुए थे। दारू पीते हुए पति बोला, मैं तुम्हारे बिना जी नहीं सकता। पत्नी, सही में? लेकिन ये तुम बोल रहे हो या दारू? पति, मैं ही बोल रहा हूँ दारू से। मन्या, मला एकदा अलादीनचा दिवा सापडला होता। बायको, खरं की काय? मग काय मागितलं तुम्ही जिनकडं? मन्या, माझ्या बायकोची बुद्धी दसपट वाढव म्हणालो। बायको, हो का? मग काय म्हणाला तो? मन्या, माझ्याकडे पाहून खदाखदा हसला आणि म्हणाला, आका क्यों मजाक करते हो? शून्याला 10ने गुणलं काय किंवा 100ने गुणलं काय, ते शून्यच राहणार।
तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. आणि हाईप पण नक्की करा, म्हणजे आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल. तर भेटूया पुढच्या एका अशाच भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा. धन्यवाद.